भंडारा जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मारलेल्या पावसाच्या दडीमुळे शेतकरी हवालदिल झालेला होता। मात्र आता 2 दिवसापासून आलेल्या पावसामुळे आता या शेत शिवार पुन्हा एकदा फुलू लागलेले आहे। आपण या शेत शिवारात आहोत, आपण बघू शकता या ठिकाणी मजुरांच्या हाताने आता या ठिकाणी भात रोवणी केली जाते। भंडारा जिल्हा हा भात उत्पादक जिल्हा आहे आणि मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन भंडारा जिल्ह्यात केले जाते। पावसाने मारलेल्या दडीमुळे कुठेतरी शेतकरी आज चिंताग्रस्त झालेला होता। मात्र आता 2 दिवस आलेल्या या पावसामुळे पुन्हा एकदा शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या भात लावणीच्या कामाला पुन्हा एकदा वेग आलेला आहे। या ठिकाणी एका बाजूला ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात चिखलणी केली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला आता ह्या महिला आता भात रोवणी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा शेती कामाला वेग आलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल? पुन्हा एकदा पाऊस आलेला आहे, काय वाटते तुम्हाला? सर, यंदा तर पाऊस भरपूर कमी आहे। पुरा पाऊस कमी असल्यामुळे यंदा भाताला पीक थोडी कमीच आहे। आणि जसा भंडारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे भात शिवारात, म्हणून यंदा पाऊस बी कमी आहे आणि पावसानं थोडासा ढिलावला आहे माणूस कास्तकार। जसा रोवणी व्हायला पाहिजे 6व्या-7व्या महिन्यात पहिल्या आठवड्यापर्यंत, तर तशी यावेळेस तुम्ही बघू शकता की यावेळेस रोवणी बी 7व्या महिन्याच्या आखरी आठवड्यापर्यंत अजून चालूच आहेत। आता म्हणजे 2 दिवस झाले तर आता आपला रोवणी चालू आहेत। आता ह्या महिनाभर पुढच्या हप्त्या 8व्या महिन्याच्या पहिल्या हप्त्यापर्यंत रोवणी जाईल। पावसाने दडी मारली होती, तुम्ही शेतात पेरणी केलेली होती, तुमची पिके सुकू लागले होते। मात्र आता पाऊस आलेला आहे, साधारणतः किती खर्च झाला आणि आता काय समाधान वाटते का? समाधान तर सर नाही आहे, काऊन की जसा यायनं खाताचा रेट वाढवला सरकारने, 2150 रुपये खात केला आहे। पर यंदा भाव बी त्याच्या डबल भेटल्या पाहिजेत। जसा पहिले 1300-1200 मध्ये चुंगडी भेटे, आता डबल रेट खाताचा पण झाला आहे, तर असं डबल रेट धानाचा बी होऊ द्या, असेच आमचे सरकारला विनंती आहे। शेतातील मशागतीचे दर वाढले, खाताचे दर वाढले, मात्र या पावसाने मारलेली दडी कुठेतरी आता पाऊस आलेला आहे, मात्र पाहिजे तसा उत्पादन आता होणार नाही, हा याचा एक दुःख या शेतकऱ्यात आहे। सरकारने कुठेतरी होणाऱ्या या उत्पादनावर दर वाढवून द्यावा आणि शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करावा, अशी एक अपेक्षा या शेतकऱ्यांकडून होत आहे। नितीन कुथे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।